25 वर्षानंतर 10वी बॅचचे नेताजी सुभाष विद्यालय पाथरी येथे स्नेहसंमेलन संपन्न. महाराष्ट्र, परभणी. रमेश मुलगीर. परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे 25 वर्षानंतर एकत्र आले. सदरील कार्यक्रम दिनांक 31 मे 2026 रोजी पार पडला. या कार्यक्रमाला नेताजी सुभाष विद्यालय पाथरी इथले 5वी पासून ते 10वी पर्यंत शिकवणारे सर्व माजी शिक्षक वृंद, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका श्रीमती दातार मॅडम, शाळेच्या 10वी बॅच 2000-2001 चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश पोपळघट, श्री अमोल चिंचाने, श्री प्रदीप भस्के यांनी केले. सर्वप्रथम सर्व शिक्षक वृंदाचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सांसोकी सरगम या स्वागत नृत्यातून कुमारी स्नेहल मिसाळ या विद्यार्थिनीने सगळ्यांचे मन वेधून घेतले आणि या कार्यक्रमांमध्ये गुरुजन कृतज्ञता सोहळा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती जयश्री टेहरे यांनी केले. या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेतील आठवणी आणि गमती जमती सांगून बालपणाला उजाळा दिला. उमेश टोके, ललित चव्हाण, विनायक बाबळगावकर, आलोक चौधरी, सुभाष अंबट, सुधाकर चिंचाणे, वैजनाथ चिंचाणे, मुनाफ खान दुर्राणी, भाग्यश्री कुलकर्णी, संदीप जोशी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यामध्ये शिक्षकांना सन्मानचिन्ह आणि पुस्तक देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी आपल्या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने संस्कार होतात, नैतिक मूल्ये रुजवली जातात ते सांगितले. त्याचबरोबर तुम्ही कितीही उंच भरारी घेतली तरी आपल्या आईवडिलांना अंतर देता कामा नये असा संदेश दिला. दुपारी सगळ्यांना स्नेहभोजनाचा आस्वाद देण्यात आला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ऋणानुबंधाचा हा सोहळा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने संपन्न झाला. 10वी 2000-2001 बॅचकडून शाळेला 10 फॅन स्नेहभेट म्हणून देण्यात आले. त्याचबरोबर दरवर्षी काही ना काही आवश्यक वस्तू शाळेला देण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर शिक्षक वृंदाकडून शाळेचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी, विद्यमान उपनगराध्यक्ष श्री आलोक भैया चौधरी यांचा शिक्षकांकडून विशेष सन्मान करण्यात आला. पद्माकर आढाव यांनी सगळ्यांना दुपारी कुल्फीचा आस्वाद दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती सीमा बनकर यांनी अत्यंत उत्कृष्टपणे केले. कॅमेरामनची उत्कृष्ट भूमिका दत्ता धोपटे यांनी पार पाडली. दुपारनंतर गाण्याच्या भेंड्या, संगीत खुर्ची, टंग ट्विस्टर यासारख्या खेळांच्या माध्यमातून सगळ्यांनीच बालपणाचा अनुभव घेतला. शाळेतील त्या वर्गात बसून एकमेकांशी संवाद साधला. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व मित्रांनी हातभार लावला. सदरील कार्यक्रमासाठी महेश भंडे यांनी पुढाकार घेऊन सर्व शिक्षकांना आमंत्रित करण्याचे काम केले. त्याला श्री सुधाकर चिंचाणे, वैजनाथ चिंचाणे, योगेश गिराम, उमेश टोके, प्रकाश पोपळघर, सीमा बनकर, किरण माळी, भाग्यश्री कुलकर्णी, जयश्री टेहरे, माणिक चव्हाण, अमोल चिंचाणे, प्रदीप भस्के, पद्माकर आढाव, संदीप जोशी, दत्ता धोपटे यांनी साथ देऊन कार्यक्रम संपन्नतेसाठी विशेष मोहीम घेतली. श्वास आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊल पुढं, संधिकाट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं, मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, मनगटाचं जोर लावून एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज जाऊ. तू आभाळ आभाळ वादळ तुझं, तू राजा आसमानीच बळ धावजी. तू आभाळ